कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर पहिली गोष्ट एक ठरवा की ती आपल्याला आवडते का, आपण पूर्ण तन मन धनानं त्यात उतरणार आहोत का, पूर्ण आपली सगळी क्षमता त्यासाठी वापरणार आहोत का, आणि ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय आपण माघार घेणार नाही आहोत का. या सगळ्या प्रश्नांची उत्तर जर होय मिळाली तर प्रवासाला सुरुवात करा, अन्यथा उपयोग नाही. एका प्रवासाला सुरुवात करणाऱ्या माणसाच्या हातात सांगितलं, रात्रीचा प्रवास होता, तो म्हटला कसा जाऊ, मग एकाने त्याला कंदील दिला, हा उजेड आहे, कंदील आहे, चल चालू लाग. तो निघाला पण मध्येच थबकला, म्हणे का, अरे हा कंदील तर फक्त माझ्या पावलापुरताच प्रकाश देतो, मला तर 3 मैल जायचं आहे, कसा जाऊ. त्यावेळी तो म्हणाला, अरे बाळा तू चालायला सुरुवात तरी कर, जसा तू पुढे जाशील तसा प्रकाश सुद्धा तुझ्या सोबत आपोआपच येईल. आम्हाला हे कळायला सुरुवात तर करा. पण हे कधी होतं, ज्यावेळी आम्ही ठरवतो निश्चितपणे होय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. एक थोरला भाऊ होता, त्याला भेटायला दुसरा भाऊ आला. त्यांनी त्याच्या नोकरला विचारलं, मालक आहेत का, ते म्हटले मालक विठ्ठलाची पूजा करतायत. अरे म्हटले किती वेळ लागेल, म्हटले अर्धा तास तरी लागेल. बरं म्हटले ठीक आहे. आता म्हटलं अर्धा तास त्याची पूजा व्हायची आहे, तो पण आपण काय करावं. त्यानं शेजारचं फावडं घेतलं आणि तिथं खड्डा काढत बसला. अर्धा तास झाला, त्याने विचारलं झाली का रे मालकांची पूजा, नाही आता विठ्ठलाची पूजा झाली, आता विष्णूची पूजा करतायत. म्हटले किती वेळ लागेल, नाही म्हणे आणखी अर्धा तास लागेल. बरं म्हणला ठीक आहे. त्याने दुसरा खड्डा काढायला सुरुवात केली. अर्धा तास झाला, परत नोकरला विचारलं झाली का रे पूजा, नाही विष्णूची पूजा झाली, आता शंकराची पूजा करतायत. म्हणजे किती वेळ लागेल, आणखी अर्धा तास लागेल. तो म्हणला ठीक आहे. तोने आणखी खड्डा काढायला लागला. वेळ जात राहिला, पूजा चालत राहिल्या, आणि ज्यावेळी सगळी पूजा उरकून थोरला भाऊ बाहेर आला त्यावेळी याचे 8-10 खड्डे काढून चालले होते. थोरल्या भाऊनी विचारलं, अरे काय एवढा वेळ करत होतास. काय नाही म्हटला, तुझ्या अंगणात पाणी लागतंय का ते बघत होतो. थोरल्या भाऊनी ते 8 खड्डे बघितले. अरे म्हटले मग पाणीच जर शोधायचं होतं तर एकच खड्डा काढायचा, निश्चितपणे पाणी लागलं असतं. धाकटा म्हणला, तेच तर मी तुला सांगायचा प्रयत्न करतो. तुला देवच पाहिजे होता तर एकाच देवाची पूजा केली असती तर भेटला असता. ते अर्ध्या तासात प्रत्येक देवाची पूजा करतोय असं कसं. एका खड्ड्यात जर पाणी भेटतं तर एका देवातच सगळं भेटायला हवं. जो सल्ला मला देतो तू सल्ला तू काय आत्मसात करत, अरे असं केलं असतं तर माझाही वेळ मगापासून वाचला असता. आमची सगळ्यात मोठी गोष्ट आहे एक ना धड भराभर चिंध्या. हा आमच्या मुलांच्या अयशस्वीतेचा सगळ्यात मोठं कारण मीमांसा आहे. आम्ही ठरवत नाही, निश्चितपणे ठरवायला हवं. काय हे तर हे त्या मार्गात एकदा ठरवलं ना पूर्णपणे झुकून द्या, पूर्णपणे दुसरा काही विचार नाही. ही ताकद ही क्षमता ज्यावेळी तुम्ही त्या एकाच क्षेत्रामध्ये पूर्ण कराल त्यावेळी निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अर्थात या सगळ्या गोष्टींचा विचार आपण निश्चितपणे करायला हवा. आपल्या क्षमता, आपली परिस्थिती, आपली कुवत, या सगळ्याचा मर्यादा, या सगळ्यातून पुढे जात आपण निश्चितपणे या गोष्टीपर्यंत पोहोचत ठरवलं. आता एकदा तुम्ही या वाटेवर आलायच ना, एकदा प्रवासाला सुरुवात केलीच ना, इथल्या सगळ्या गोष्टी ज्या काही असतील त्या आम्ही पाहत पुढे गेलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जगातली जी माणसं मोठी झाली, कर्तबगार झाली, त्या माणसांनी निश्चितपणे काय काय केलं याचा अनुभव आपल्याला जर आपण बघितला असेल तर आपण फार सुखी आहोत, आपण फार चांगले आहोत, आपल्याला सगळं उपलब्ध आहे. आणि हे सगळं असताना जर आपल्याला यश मिळत नसेल तर निश्चितपणे परिस्थिती नव्हे तर आपण कमी पडतो आहोत. ही गोष्टही आपण लक्षात घेतली पाहिजे. खरं तर अनेक कारण, अनेक मुलं सातत्यानं काही कारण, जशी या मंडळींनी यशाची कारणं सांगितली तशी अनेक लोक अपयशाची कारणं सुद्धा सांगत असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, एखाद्याला विचारलं काय रे, नाही आमची परिस्थिती नव्हती हो. मी त्याला सरळ सांगतो, तू शांत राहा. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. म्हणजे आम्ही बाकी काय सांगायची गरज नाही. आपण मगापासून प्रांजल पाटीलचं बोलणं इथं ऐकलं. त्या जिवंत हाडा मांसाच्या उदाहरणापेक्षा आणखी दुसऱ्या उदाहरण जायची गरज नाही. सगळं आहे आमच्याकडं, तरी आम्ही जर अपयशी ठरत असलो आणि दृष्टी नसली तरी जर प्रांजल पाटील यशस्वी ठरत असली तर नेमकं काय यशाचं गम काय याचाही शोध आपल्याला कधीतरी घेता आला पाहिजे. निश्चितपणे आम्हाला त्याही दृष्टीनं कधीतरी पाहता आलं पाहिजे. पेले फुटबॉल सम्राट म्हणून ओळखला जातो, पण घरची परिस्थिती काय, वडील बूट तयार करायचे आणि बूट तयार करायच्या त्याच्या कामात तो वडिलांना मदत करायचा. बॉल घ्यायला पैसे नाहीत, फुटबॉल खाणार कुठून, खेळणार कुठून, कसं काय करणार. पण त्यांनी परिस्थितीला दोष नाही दिला. त्यांनी पायमोजे काढले, त्या पायमोजीत कागदाचे ठिगळे टाकायचा, कापडाचे ठिगळे टाकायचा, त्या पायमोज्याचा बॉल करायचा आणि त्या फुटबॉल त्याला करून तो खेळत बसायचा. त्या पायमोज्याच्या फुटबॉलवर खेळून
पेले जगाच्या फुटबॉल विश्वातला सम्राट झाला, ही वस्तुस्थिती आम्ही कधीतरी बघायला हवी. मला जर फुटबॉल उत्तम मिळाला असता तर मीही यश मिळवलं असतं, या बोलण्यात कुठेच काही तथ्य नाही. ही गोष्ट मी प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. परिस्थिती तुमच्या यशाचा अडथळा कधीच ठरू शकत नाही, ही सगळ्यात. पण जी माणसं स्वतःच्या परिस्थितीचा बाऊ करून त्याला आपल्या अपयशाचे धनी मानतात, ती खरं तर कधीच आयुष्यात यशस्वी होत नाहीत. पण स्वतःच्या परिस्थितीला जी स्वतःची ताकद बनवतात, ती माणसं मात्र निश्चितपणे यशस्वी होतात. हा सगळ्यात मोठा आतापर्यंतचा अनुभव आहे, हे सगळ्यात मोठा.